गोव्याला आल्यानंतर व्हेज खायचं काय हा जो प्रश्न पडतो तो सगळ्या व्हेज प्रेमींसाठी मी आज आणखीन एक छान जॉईंट शोधलेला आहे. तो माझ्या मागे दिसतोच आहे, द रसोल्डा म्हणून. आणि काय असतो यांचा हा प्रकार, यांच्या थाळीत काय काय येतं, यांच्याकडे थाळी आणि ऑल्सो बाकी पण बऱ्याच गोष्टी आहेत. तर चला आपण जी थाळी ऑर्डर करूया आणि चेक करूया थाळीमध्ये काय काय येतं. काय गोव्याच्या चवीत का आपल्या ट्रेडिशनल पंजाबीच काहीतरी दिसतंय. चला चेक करूया. पणजीपासून अगदी जवळ मी आलो आहे रसोडा नावाच्या या खास ठिकाणी. आणि इथे जे स्पेशालिटी यांची आहे ती म्हणजे पंजाबी थाली किंवा राजस्थानी थाली, असे दोन ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे. लोअर सिटिंग हे बसायला ढाब्यासारखी इथे सिस्टीम आहे. मला एकूण आवडलेलं आहे ॲम्बियन्स. आणि खाली बघितलं मी त्यांच्या शोकेसमध्ये सगळे असे छान 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 पदार्थ ठेवलेले आहेत. सो तोंडाला पाणी तेव्हाच सुटलेलं आहे. परत लोक विचारतात गोव्याला जाऊन व्हेज काय खायचं. त्याच्यापेक्षा गोव्याला जाऊन व्हेज कुठे खायचं, ज्यांना व्हेज खायचं त्या लोकांसाठी तो प्रश्न मी फॉलो करतो आहे. आणि त्यासाठी मी सगळ्या छान छान जागा शोधलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही गोव्यामध्ये आल तेव्हा व्हेज कुठं खायचा प्रश्न तुम्हाला पडूच नाही. म्हणून ही सिरीज मी गोव्याची व्हेज थाळी किंवा व्हेज चांगल्या चांगल्या पदार्थांची करतो आहे. तर वेअर अँड वर्ड एक्सपिरियन्सेसमध्ये आपलं स्वागत आहे. मी मित्रगुरू आज खाणारे एक छान पंजाबी थाळी. आता काही लोकांना प्रश्न पडेल की गोव्यात यायचं आणि पंजाबी खायचं हा काय प्रकार आहे. तर पंजाबला जे मेजर मसाले जातात ते मसाले कुठून जातात तर या भागामधून जातात, गोव्यामधनं. सो गोव्यातल्या मसाल्यांची जी ओरिजिनल चव आहे, ओरिजिनल इथे जे म्हणजे प्रॉडक्ट जे बनतं मसाल्यांचं ते अतिशय झकास, अतिशय फ्रेश मसाले. त्यामुळे पंजाबमध्ये पण जेवढे टेस्ट लागत नाही चांगली तेवढी पंजाबी पदार्थांची गोव्यामध्ये टेस्ट लागते, हे लक्षात ठेवा. अशा रीतीने ही भरपूर मोठी थाळी इथे आलेली आहे. मी पदार्थ मोजतो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. सो 12 पदार्थ इथे आलेले आहेत. आणि इथे ही लस्सी वगैरे दिसते, बघूनच मन भरत आलेलं आहे. आणि एवढं खायचं एक जरा टेन्शन आलेलं आहे. चला मी एक एक पदार्थ टेस्ट करतो आणि सांगतो यांची चव कशी येते. त्याच्या आधी चला तर आपल्या प्रथेप्रमाणे एक 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 पदार्थ पंजाबी टेस्ट करूया. पंजाबमध्ये मिळते तशीच एक्झॅक्ट छान चव, मसाले एन्हान्स्ड, झकास, ओरिजिनल टेस्ट ज्याला म्हणतो, ज्यात तूप वगैरे टाकून केलेलं असतं ते. तर हा पदार्थ आहे दाल मखनी. अमेझिंग दाल मखनी, आवडली. पुढे हे आहे पिंडी छोले. दिल खुश टेस्ट, स्मोकी फ्लेवर, अमेझिंग प्रॉपर शिजलेले छोले. आणि चव जी आहे ती झकास ओरिजिनल पंजाबमध्ये जशी मिळते तशी ही चव आहे. अमृतसरात तुम्ही खाल्लंच असेल त्या टाईपची चव आहे, खूप छान. पुढे हा पनीरचा पदार्थ असतो, हे पनीर नंतर खातो. रसोडा पनीर या पदार्थाचं नाव. ग्रेव्ही अतिशय छान जमलेली आहे, टोमॅटो पेस्ट, कांदा वगैरे ऑल बॅलन्स्ड, अतिशय परफेक्ट, खूपच छान आहे. पुण्यामध्ये नाही मी असं एवढं छान पंजाबी कुठं खाल्लेलं नाही आहे. हा पुढचा दिसतोय तो म्हणजे मेथी मलाई मटर. अतिशय रिच टेस्ट, सुपर्ब रिच टेस्ट, झकास, मस्त. मी खूप खाणार असं दिसतं आत्ताच. पुढे हा बैंगन मसाला, प्रॉपर पंजाबमध्ये आपण जेव्हा फिरतो तेव्हा जेव्हा काही ढाब्यावरच्या टेस्ट लागतात तशी
छान ऑथेंटिक व्यवस्थित ही चव आहे, आवडलेली आहे. हे आलू गोबी मस्त एकदम छान जमलेली आहे. आणि व्हेज कढाई व्हेज कढाई क्लासिक मसाले वापरले आहेत आणि लोकल मसाले असल्यामुळे आणि गोव्याचे मसाले अतिशय छान चविष्ट असल्यामुळे याची चव जी आहे फुल एनहान्स झालेली आहे. मस्तपैकी टेस्ट व्हायची. यांनी टोकरीच दिलेली आहे ब्रेड्सची, म्हणजे हा नान त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर हा दिला आहे स्टफ कुलचा, मिरची प्याज की रोटी, हा काहीतरी वेगळा पदार्थ खाऊन बघायला लागेल मला. ओ, तो आलू पराठा आहे आणि हे नॉर्मल फुलका दिसतो आहे यांचा. सो ऑल व्हरायटीज याच्यामध्ये त्यांच्या पॉसिबल ज्या आहेत. आता मी एक एक खायला सुरुवात करतो आणि बरोबर जे काय वाटेल ते चवी सांगायला सुरुवात करतो. नाव लक्षात ठेवा, रसोडा कुठे आहे, पणजीपासून अगदी जवळ. लोकेशन वगैरे काय आहे, बाकी सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनला देणार आहे. खायला सुरुवात करतो, तोंडाला पाणी सुटलेलं आहे ऑलरेडी. नेक्स्ट दही बल्ला. दही बल्ला म्हणजे दही वडाच आहे जवळपास, पण त्याच्यावर वेगवेगळे मसाले टाकलेले आहेत. हिरवं काहीतरी टाकलेलं आहे, बघूया काय. आपल्या ट्रेडिशनल पुण्यात जे मिळतं गणेशकडे तसं आहे का काय. वाव, हे जे काही दही आहे ना, अतिशय वेगळ्या टाईपचं दही आहे बनवलेलं. त्यात गोड आहे, तिखट आहे, आंबट आहे, खारट आहे, सगळ्या चवी आणि पुदिन्याची खास वेगळी चव. असं वाच, म्हणजे असं दही वडा, दही बल्ला तर ते म्हणतात तसं मी याच्या आधी कधी खाल्लेला नाही. एवढा सुपर, खूप मस्त जमलेला आहे हा. हे बघूच शकत असाल तर. यमी. या जेवणामध्ये सगळे पदार्थ मला भरपूर आवडलेले आहेत. मी तुम्हाला दाखवणार आहे. मी सगळ्या वाट्या संपवलेल्या आहेत. आज कॅलरीज, डाएट, सुट्टी, आज मनसोक्त खायचं असं ठरवलेलं आहे. 24 तास आहेत की नाही आहे माझा, खाल्लंच जाणार आहे ते. अमेझिंग. मी हा दही बल्ला संपवतो आणि तुम्हाला सांगतो अजून बाकीच्या गोष्टी. हा जो काही भल्ला बनवला आहे ना, झकास आहे प्रकार. म्हणजे आपला मेदू वडा असतो त्या टाईपचा मेदू वडा नाही आहे. पाण्यामध्ये ठेवून प्रॉपर त्याचं पाणी काढून बाष्प गदगदित केलेला आणि स्मूथ क्रंची केलेला असा हा बनवलेला आहे. अमेझिंग, आवडलेला आहे, झकास. थाळीत वाढलेलं मेथी मलाई मटर संपलेलं आहे आणि मी अजून एक एक्स्ट्रा वाटी मागवलेली आहे. यांचं जे मेथी मटर मलाई जे काय प्रकार आहे सगळं झकास आहे. मेथी अति कडू लागते तशी नाही आहे, प्रमाणामध्ये जेवढी पाहिजे तेवढी कडू आहे. आणि मलाईचं कॉम्बिनेशन झकास आहे. त्याला फिनिश टेस्ट जी लागते, एक धण्याची फिनिश टेस्ट लागते आणि ती अमेझिंग. त्या पदार्थाचा जो टेस्ट परफॉर्मन्स आहे तो एकदम असा झकास वाढवतो आहे. खातो मी. वा, स्वर्गसुख हेच ते. हा असा कुल्हड भरून लस्सीचा ग्लास आहे. इफ कॅन मी तुम्हाला दाखवू शकलो तर व्यवस्थित. आणि मला ही लस्सी संपवायची आहे आणि हे कुल्हड टाईप जे असतं टेराकोटा त्याचा हा पेला आहे. थंड आहे, ऑलरेडी हाताला थंड लागतं आहे, चमचा पण थंड झालेला आहे. आणि विस्कॉसिटी, डेन्सिटी सगळं बघितलं तर मस्त डेन्स आहे. तर मी खातो आणि लगेच चव सांगतो. डेन्सिटी ही नेवर बिफोर. अस्सल पंजाबची लस्सी ज्याला म्हणतो तशी. किंचित गोड आहे, म्हणजे गोडाचा भडीमार करून तुम्ही पटकन हिचा सरेंडर करावं असं नाही, तुम्ही अजून घ्यावी अशी इच्छा आहे त्यांची. हे लगेच कळतं आहे. ड्रायफ्रूट्सचे बारीक बारीक त्यांनी काप टाकलेले आहेत आणि चव हेवन, हे व न
आपण अनलिमिटेड आहे, हवे तेवढे घेऊ शकतो, पण मला एकच बास होईल. बाकीचे पदार्थ भरपूर खाल्ले आणि मला खीर संपवायची अजून. तर परत एकदा यांची ही खास लस्सी. वा, बराच वेळ झाला मी लस्सी मन लावून सावकाश सावकाश खातोय. आजूबाजूला बसले जे लोक आहेत ते माझ्याकडे बघायला लागले की एवढं काय खातोय हा मन लावून. बट अमेझिंग टेस्ट, अतिशय झकास, थिकनेस अतिशय झकास आणि ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत. मला वाटतं तुम्हाला जर इकडे यायचं असेल आणि काहीतरी एक पदार्थ ट्राय करायचा असेल, थाळी नसेल ट्राय करायची, तर हा पदार्थ मस्ट 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 ट्राय. आणि हो, थाळी एक नंबर. आत्तापर्यंतच्या जेवढ्या आपण थाळ्या खाल्ल्या त्या सगळ्यांमधली अशी जी कमर्शियल थाळी असते त्यामधली ही, घरगुती नाही, कमर्शियल थाळीमधली जी थाळी त्यातली ही एक नंबर थाळी आहे. लास्ट टाईम हा मान मी दिला होता लोणावळ्याच्या थाळीला, चंद्रलोकला, आणि त्याच्या पुढची ही स्टेप पंजाबी थाळी. नेक्स्ट टाईम येईल राजस्थानी थाळी पण चेक करणार यांची कशी असते ते. संपवतो, लस्सी संपवतो. सगळी थाळी संपलेली आहे. थोडं कांदा आणि हे उरलेलं आहे, आता खाण्याची काही माझी क्षमता नाही आहे. पण यांची खीर आलेली आहे आणि या खीरचं काय आहे ते मी बघतो. फिरणी याला म्हणतो आपण, त्या टाईपची अतिशय हेवन. केशराचा ॲप्रोप्रिएट वापर जो करावा लागतो तसा केलेला आहे. गोडी अप्रतिम कमी, म्हणजे एकदम जर ब्लड शुगर वाढेल अशातला कुठलाही प्रकार नाही हा. झकास ड्रायफ्रूट्स टाकले आहेत आणि चव झकासच, स्वादच नाही. चुकवू नये असं काही याच्यामध्ये 2-4 पदार्थ आहेत. त्यामधला खीर, लस्सी, मेथी मलाई मटर, व्हेज कढाई आणि पिंडी छोले, हे पदार्थ अजिबात चुकवू नये. आणि जे रोटीचे जे काही स्टॅक होता, वेगळ्या वेगळ्या व्हरायटीच्या ज्या रोटी त्यांनी दिल्या होत्या, झकास. म्हणजे पुण्यातले डायनिंग हॉल चालक आहेत किंवा जे रेस्टॉरंट ओनर्स आहेत त्यांनी खरंच शिकावं की कशी थाळी असायला हवी, कशा टेस्ट मेंटेन करायला हव्या आणि किती ऑथेंटिक टेस्ट असू शकतात. गोव्यापासून बरंच लांब आहे, म्हणजे आय मीन पंजाबपासून तर मी खूप लांब आहे, पण टेस्ट अमेझिंग. अगदी पंजाबचं डुप्लिकेट टेस्ट. डुप्लिकेट म्हणजे तशाच टेस्ट, डुप्लिकेट म्हणजे डुप्लिकेट नाही. चला मी खातो आणि पुढे सांगतो. खिरीमध्ये किंचित व्हॅनिलाचा फ्लेवर येतो आहे, केशराचा प्रॉमिनंट जास्त येतो आहे आणि यांनी डेन्सिटी काय केलं, यांनी काजू वगैरे असे त्यात क्रश करून टाकले, त्यामुळे खीर अतिशय छान लागते, मस्त. भरपूर अशा पोटभर अनलिमिटेड थाळीची किंमत आहे 999 रुपये. हां, 2 लोक इथे एका वेळेला ही थाळी संपवू शकतात. ऑफकोर्स हे अनलिमिटेड सर्विंग्ज आहेत. मी जर एकट्याने संपवले तरी परत हे रिफिल करून देतातच अनलिमिटेड असे. मला वाटतं मी शेवटची खीर खातो अजून एकदा ऑर्डर करून. आणि ओव्हरऑल माझ्याकडनं या थाळीला करोडो, अब्जावधी, मिलियन, झिलियन, ट्रिलियन जेवढे असेल तेवढे सगळे हायेस्ट स्टार या थाळीला आहेत. लोकेशनचं नाव आहे रसोडा, पणजीपासून जवळ आहे. लोकेशनच्या गुगल मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. अमेझिंग. इकडे आलं तर ही व्हेज थाळी अजिबात चुकवायची नाही, पंजाबी आहे. मी मित्रगुरू साइन ऑफ करतो या सुंदर पोटभर थाळीवरनं. परत भेटूया अशाच कुठला तरी छान ब्लॉगमध्ये, गोव्याच्याच ऑफकोर्स. शुभम भवतु.